दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर। तर आपण बघू शकतोय की हळद रुसली कुंकू असलेली टीम आहे आमच्या सोबत आणि खूप सुंदर आणि छान दिसतंय। खूप मेहनत केली असेल ना प्रत्येकाने लुक वरती किंवा एक दिवस आधी घेतली मेहनत। काल आमच्याकडे प्रत्येकाकडे आय गेस काल रात्री कपडे आले प्रत्येकाकडे। खूप यावेळी खूप घाई झाली पण येस आम्ही केलं। आता मी कोणाला पेचात पाडू असं म्हणण्याच्या आत मी बाळजाबाईंकडे देते। बाळजाबाई तुम्हीच सांगा की या दोघींपैकी नेमकी छान कोण दिसते? धर्म संकटात टाकलंय बापरे। अगं दोघी सुंदर आहेत काय सांगू मी तुला। असं 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 नाही करतायत म्हणजे सांगताच येत नाही। आता एक निवडायचं झालं तर आमची आता हिरोईन आहे कृष्णा ऑब्विसली, तर ती सुंदर दिसते आणि ही पण सुंदर दिसते। पण तुम्हाला सगळ्यांना गेस करायचंय माझी ही सून असली तरी पुढची ही सून आहे की नाही तेही तुम्हाला गेस करायचं आहे। म्हणजे आम्हालाही नाही माहिती पण तुम्हाला ते गेस करायचंय। त्यामुळे हिलाही राखून ठेवायला लागेल। मग म्हातारपणासाठी सुनेला राखून ठेवायचं असतं। म्हातारपणाला ही सून ती सून कमी म्हणजे सिरियल मधलं सांगते बरं गेम घेऊन आलीये मी छान। मी एका गोष्टींची नावं सांगेन। समजा मी बाळजाबाईंना एखादी गोष्ट सांगितली तर याच्यावर एकाने ड्रॉ करायचंय। फक्त ते शेप सांगून ड्रॉ करायचंय। ओके तर ड्रॉ कोण करणार? ड्रॉइंग कोणाची सगळ्यात विचित्र आहे? अरे जयकांत चालेल मग जयकांतकडे सरळ जाऊ दे। चित्र काढणार आहे तो। बाई मीच का? तुला वर्णन करायचं मी सांगतो उभा आयत काढ। आयताच्या खालच्या बाजूला आडवे छोटे छोटे आयत काढ। खाली काढणार ऐक आयतामध्येच आयताचा लोअर हाफ इमॅजिन कर। त्याच्यामध्ये छोटे छोटे तीन तीनच्या रो मध्ये तीनच्या रो मध्ये तीन 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 असे काढ। ऐक 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 मोठा आयत काढलायस उभा त्याचा लोअर हाफ इमॅजिन कर। त्याच्यामध्ये 3x3 असे 9 आयत काढायचे छोटे छोटे। आता तो जो आयत आहे मोठा त्याच्या राईट साइडला वरती एक छोटीशी दांडी काढ एकदम छोटी। बस झालं संपला विषय। नाही कळलंय त्याला तरी काय आहे काय वाटतंय तुम्हाला सांगा। मी एक सांगू त्याच्यावर त्याला कळू शकतं शायद। आयताची वरची बाजू आयताच्या आतल्या साईडला आता किती वाजले तेवढं लिही। जे आपण 2 हाफ इमॅजिन केले होते त्याच्यात आयताच्या मध्येच टॉप राईटला बघ तुम्ही म्हणलं ना तू ही गंडेशी आयताच्या खाली काढलो खालच्या बाजूला म्हणजे खाली। ये नहीं चाहिए हमको ये प्लेयर नहीं चाहिए। माझ्यावर जिंकतोस तू कधी रिंगणाला लंबगोल मी वाईट मीच सांगू काही सांगणार दिसतच नाही काही। अच्छा ओके हो तर तुला सांगायचं तिला अगं मी बघितलंच नाही दाखव ना नीट।
हा ते तू अच्छा ते सगळं हो तू. अच्छा असं ओके राऊंड शेप म्हणजे मोठा राऊंड काढलास का छोटा काढलायस त्याच्यात काढलाय करेक्ट काढलाय ना हा मग त्याला ना एकूण 12 लाईन्स काढ हा आतल्या बाजूला आडव्या अशा 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 आतमध्ये 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 सांग सांग तू नवीन एक गोल काढ त्याचा एक सेंटर काढ त्याचं एक सेंटर ओके एक आडवी आणि हा उभी line. त्याच्यात आता 2 सेंटर पासून बाहेर निघणाऱ्या 2 रेषा काढायच्या आहेत एक छोटी एक मोठी हा करेक्ट आता कोण काढणार आहे आता समृद्धी तू काढ आता तुला लंबगोल सांगतो आता कोण गेस कर तू सांग अच्छा मी सांगायचंय सांगू नको कॅमेरा बघ एक बारीकशी मोठी दांडी काढ बारीकशी उभी काढ दांडी तर काढ. त्याच्या बाजूला सेम पॅरलल दांडी काढ अजून एक आता खालच्या बाजूला अंडाकृती असं जोड ती दांडी हा वरच्या बाजूला आडवी जोड आडवी फक्त रेष काढ आता त्याच्यावरती अशी खूप सारी पिस 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 मोठी मोठी काढ पिस पिस लांब 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 एकदम एवढी नाही छोट्या आकारामध्ये एकाच आकारामध्ये अशी नाही काड्या उभ्या काड्या टाइम आउट चला गेस तरी करा चला पुढे अजून काहीतरी सांग एवढंच आहे काय काढ्या काय काढलंय चित्राची पिसं काढली बघा झाडू झाडू पिसं कुठली आली झाडूला काड्या कळलं मी बरोबर काढलाय पण तू ठीक आहे. झाडूची पिसं काढलीस हे बघ. वा वा छान 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 दिवाळीत सगळे झाडू मारतात ना झाडून छान चुकलेले आहेत करतात. सगळे. बरं मालिकेतले काही ट्विस्ट सांगायला आवडतील का काय घडणार काय आहे? नेमकी सून काय घडणार हळद रुसली कुंकू असली. आता twist खूप आले खूप त्याप्रमाणे हळद रुसणार आणि कुंकू हसणार आहे त्यावर अंदाज लावा काय होणार खूप येतात. झालं टेलिकास्ट लग्न आता पुढची मजा तीच आहे लग्न झालेलं आहे कृष्णा आणि दुष्यंतचं आणि आता ती आमच्या घरात राहायला आली आहे त्यामुळे आता ते 2 परस्पर विरुद्ध स्वभावाची माणसं आहेत त्यांची लग्नगाठ बांधली गेली आहे आणि ही एका दिशेला जाणार मी एका दिशेला तर पण गंमत अशी आहे की 2 टोकं जेवढी ओढली जातात तेवढी गाठ घट्ट होत जाते त्यामुळे त्यांचं नातंही तसं होत जाईल पुढे प्लस घरामध्ये सगळा ड्रामा करायला आहेतच लोक त्यामुळे ह्या सगळ्यावर कृष्णा मात कशी करणार आणि तिच्या मार्गात कसे अडथळे येणार हे तुम्हाला बघायला मिळेलच थँक्यू सो मच आणि खूप छान गेम खेळलात मला फार आवडलं मजा आली थँक्यू दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. Happy दिवाळी.